तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आपल्या सर्वांचं आपलं डिजिटल स्टोअर या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये मी सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनवा ट्युटोरियलमधील एखादं बेसिक टेक्स्ट फॉर्मॅटिंग कसं करायचं, म्हणजे बोल्ड, इटॅलिक, अंडरलाइन, अलाइनमेंट, मग मी ती लेफ्ट, सेंटर, राईट अलाइनमेंट, टेक्स्ट कलर, फॉन्ट स्टाईल अशा वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे। जसे की लाईन स्पेसिंग असेल, त्यानंतर लेटर स्पेसिंग असेल, तर अशा वेगवेगळ्या गोष्टीचं फॉर्मॅटिंग कसं करायचं, म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅटिंग याच्यामध्ये आपण बघायचं आहे। मग ती इमेज, व्हर्टिकल इमेज, स्टोरी इमेज असेल किंवा व्हॉट्सअप स्टेटस इमेज असेल, व्हिडिओ, रील व्हिडिओ असेल, तर याच्यामध्ये आपण बेसिक टेक्स्ट फॉर्मॅटिंग कसं करायचं ते बघू। उदाहरणार्थ आता ही स्क्वेअर इमेज आहे, तर या स्क्वेअर इमेजमध्ये मग ते कोणताही टेक्स्ट असू दे, तो बोल्ड, इटॅलिक, अंडरलाइन कसा करायचा, अलाइनमेंट कशी द्यायची, किंवा व्हिडिओ असेल मित्रांनो, तो त्या व्हिडिओवरती जो टेक्स्ट आहे तर त्याला बोल्ड, इटॅलिक, अंडरलाइन कसं करायचं, तर याच्याबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे। तर बघा, सर्वप्रथम तुमची इमेज असेल किंवा व्हिडिओ असेल, मग ती स्क्वेअर इमेज असेल किंवा व्हर्टिकल इमेज असेल, तर फक्त तो टेक्स्ट तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे। तो टेक्स्ट सिलेक्ट केला की वरती इथं आपल्याला फॉर्मॅटिंग बार दिसतोय। म्हणजे बघा, आता या ठिकाणी स्क्वेअर इमेज असेल तर मी कोणताही टेक्स्ट सिलेक्ट केला तर वरती फॉर्मॅटिंग बार दिसतोय। पण जर तो टेक्स्टच सिलेक्ट नसेल मित्रांनो, तर कोणत्याही प्रकारे इथं टेक्स्ट फॉर्मॅटिंगचा बार किंवा काहीच तुम्हाला बेसिक टेक्स्ट फॉर्मॅटिंगचा बार दिसणार नाही। मग तो कोणताही टेक्स्ट असू दे मित्रांनो, तो सिलेक्ट करा वरती, तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं टेक्स्ट फॉर्मॅटिंगचा बार दिसून येतोय। मग तो व्हिडिओ असेल बघा मित्रांनो। ओके, तर चला ठीक आहे, मी सिलेक्ट केलं, हा टेक्स्ट सिलेक्ट केला, मला बोल्ड करायचा आहे, बोल्ड करू शकताय, अनबोल्ड करायचा आहे, परत त्याच्यावरती क्लिक करा, बोल्ड करायचा आहे, परत तो बोल्ड होऊ शकतो। त्यानंतर आता मित्रांनो तो टेक्स्ट, आता मी काय करतोय, थोडंसं झूम, आणि एक मित्रांनो मी सगळ्यांना असं सांगेन की तुम्ही झूम बारवरती काम करा, डोळ्यांना त्रास होत नाही, बोरिंग होत नाही, अगदी चांगल्या पद्धतीने इथं झूमवरती काम करा। काम करायला आपल्याला इंटरेस्ट येतो, आपल्याला रिलॅक्झेशन वाटतं काम करायला। इथं तुम्हाला व्हर्टिकल बार दिला आहे, तर तुम्ही इमेज किंवा ती फॉर्मॅटिंग तुम्ही व्हर्टिकल तुम्ही अप टू डाऊन करू शकता। आता बघा, या ठिकाणी मी इथं सिलेक्ट केलं, बोल्ड करायचं आहे, बोल्ड करा, इटॅलिक करायचं आहे, इटॅलिक करा, म्हणजे ते अक्षर एका बाजूला म्हणजे राईट साईडला झुकल्यासारखं दिसतं। अंडरलाईन द्यायचं, अंडरलाईन द्या। आता असं नाही की ते एकाच टेक्स्टवरती करू शकताय, बघा इथं अंडरलाईन द्यायचं, अंडरलाईन काढायचं देऊ शकताय। ओके, कलर चेंज करायचा तर या कलर बारवरती क्लिक करा, कलर पॅलेट ओपन झालेला दिसेल तुम्हाला। जो कलर तुम्हाला यातून सिलेक्ट करायचा तर तो कलर आपण काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो। याच्या व्यतिरिक्त अदर कलर आपल्याला द्यायचा आहे, तर या ठिकाणी ॲड कलर नावाचा ऑप्शन आहे। या ठिकाणी जो काय कलर तुम्हाला चेंज करायचा आहे तो खालच्या बारवरून इथून तुम्ही कलर काय करू शकताय, हा मूव्ह करून, हा पॉइंटर मूव्ह करून लेफ्ट टू राईट कलर काय करू शकतो, चेंज करू शकतो। उदाहरणार्थ आता इथं पिंक कलर घेतला तर पिंक कलरमध्ये लाईट पिंक कलर पाहिजे, त्यानंतर त्यातला फेंट पिंक कलर पाहिजे, डार्क पिंक कलर पाहिजे, म्हणजे त्या कलरची शेड कोणती पाहिजे तर ती इथून घेऊ शकता। आणि कलर चेंज करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही काय करू शकताय, तिथून चेंज करू शकताय। ओके, तर अशा प्रकारे आपण टेक्स्ट फॉर्मॅटिंगमध्ये कलर चेंज करू शकतो। त्यानंतर अक्षरांची साईज वाढवायची, इथून तुम्ही प्लस प्लस करत नेऊ शकता। परत ती साईज मायनस करायची तर मायनसवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तिथून साईज काय करू शकताय, कमी जास्त करू शकताय। पण मित्रांनो सपोज करा आता या ठिकाणी 41 फॉन्ट साईज आहे, इथं लिहिलेलं दिसतं फॉन्ट साईज, तर मला एकदम ती 62 करायची आहे तर क्लिक करत बसावं लागतं। तर काय करू शकतो बघा आपण, सपोज करा ही साईज 40 आहे, या ठिकाणी इथं या तुम्हाला 62 करायचे म्हणजे 62 करायचे, तर एंटर करा, एकदम तुम्ही साईज त्याची वाढवू शकता। म्हणजे इतकंही छान पद्धतीनं आपल्याला साईज काय करता येते मित्रांनो, कमी जास्त करता येते। म्हणजे या ठिकाणी 60 करायचे तर 60 करा आणि एंटर बटन प्रेस करायचं, तर एकदम साईज वाढलेली दिसेल। त्यानंतर तुम्ही कुठल्याही कॉर्नरवरती जाऊन तिथून सुद्धा तुम्ही साईज कमी जास्त करू शकता। इथं डायग्नोल ॲरो येतोय बघा मित्रांनो, या डायग्नोल ॲरोवरती क्लिक करून इथून सुद्धा साईज आपण काय करू शकतो, अगदी चांगल्या प्रकारे इथून सुद्धा साईज आपण कमी जास्त करू शकतो। त्यानंतर अक्षरांचे हँडरायटिंग स्टाईल चेंज करायचे आहे तर ते अक्षर सिलेक्ट करा। या ठिकाणी कोणती तुम्हाला हँडरायटिंग स्टाईल चेंज करायची आहे तर ती हँडरायटिंग स्टाईल आपण मित्रांनो इथून काय करू शकतोय, वाव, कमी जास्त करू शकता। परत बोल्ड करायचं आहे, बोल्ड करू शकता। त्यानंतर अंडरलाईन द्यायचे, अंडरलाईन द्या, अंडरलाईन काढू शकताय। त्यानंतर अलाइनमेंट बघा, लेफ्ट अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट, म्हणजे एकाच याच्यामध्ये दिलं आहे, आपल्याला कोणती अलाइनमेंट पाहिजे तर ती अलाइनमेंट आपण इथून काय करू शकतोय, लेफ्ट सेंटर राईट करून आपण अलाइनमेंट ते काय करू शकतोय, चेंज करू शकतोय। त्यानंतर इथं अप्पर केसवरती इथं क्लिक केला, स्मॉल होते, म्हणजे कॅपिटल ए आणि स्मॉल ए दाखवले बघा मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग आहे। कॅपिटल ए, स्मॉल ए असं तुम्ही करू शकता।
त्यानंतर 2 लाईनमधलं अंतर आपल्याला कमी जास्त करायचं आहे, तर 2 लाईनमधलं अंतर आपण काय करू शकतोय, कमी जास्त करू शकतो. तुम्हाला 2 लाईनमध्ये अंतर किती पाहिजे, किती ठेवायचं तर करू शकतो. लेटर स्पेसिंग म्हणजे 2 अल्फाबेट्समधलं, 2 कॅरेक्टरमधलं, 2 लेटरमधलं आपल्याला मित्रांनो अंतर काय करायचं आहे, कमी जास्त करायचं आहे. तर ते 2 लेटरमधलं अंतर काय करू शकतो, आपण कमी जास्त करू शकतो. अशा प्रकारे ह्याला म्हणायचं टेक्स्ट फॉर्मॅटिंग खूप छान पद्धतीनं मित्रांनो आपण करू शकतोय. मग तो व्हिडिओ असेल तर व्हिडिओवरती सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकताय. रनिंग लिपीतले हँडरायटिंग स्टाईल असेल तर त्या प्रकारे तुम्ही तिथं चेंज करू शकताय. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ असेल, इमेज असेल, मग ती स्क्वेअर इमेज असेल, व्हर्टिकल इमेज असेल, तर तुम्ही कशावरतीही टेक्स्ट फॉर्मॅटिंग अप्लाय करू शकता. बट तो टेक्स्ट सर्वप्रथम आपल्याला असा सिलेक्ट करणं गरजेचं आहे. एखाद्या लेटरलाच, एखाद्याच शब्दाला जर तेवढंच तुम्हाला कलर द्यायचा असेल तर तेवढाच शब्द तुम्ही माऊस पॉइंटरनं काय करा, सिलेक्ट करा आणि तेवढ्याच ह्याला तुम्ही कलर वगैरे काय करू शकताय, अप्लाय करू शकताय. तेवढ्याच ह्याला तुम्ही बोल्ड करू शकताय आणि तेवढ्याच याला तुम्ही काय करू शकताय, एक वेगळा कलरसुद्धा अप्लाय करू शकता. हो, हे शक्य आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये टेक्स्ट बेसिक फॉर्मॅटिंग व्हिडिओ इमेजसाठी आपण शिकलो. येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आपण काय ॲडव्हान्स फॉर्मॅटिंग आपण शिकणार आहोत. तुर्तास आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय मित्रांनो.